पुढची महत्त्वाची बातमी आपण बघूया। बीडमध्ये 150 कोटींच्या जमीन घोटाळ्याची चौकशी करू असं अजित पवार म्हणतायत। बीड शहरातलं नेतृत्व कमी पडलं असं सुद्धा अजित पवारांनी सांगितलंय। तर उपमुख्यमंत्री अजित पवारांचा रोख क्षीरसागर कुटुंबाकडे असल्याचं बोललं जात आहे। बीडमधील प्रचार सभेमध्ये ते बोलत होते। कोटी रुपयाचे गफला या जिल्ह्यामध्ये जमीन ॲक्वायर करत असताना झालाय, अशा प्रकारचं एक चित्र पुढे आलेलं आहे। त्याच्यातली वस्तुस्थिती आम्ही शोधतोय, जे कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई आम्ही करतोय। परंतु ही फार मोठी साखळी आहे, ती वरपासून खालपर्यंत अधिकारी वर्गामध्ये काहींच्या चुकांच्यामुळे ती तिथं अतिशय बरबटलेली आहे। राज्यातील नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचा प्रचार संपण्यासाठी आता अवघे काही तास शिल्लक राहिलेले आहेत। निवडणूक आयोगाने बारामती, फलटण आणि महाबळेश्वर नगर परिषदेची निवडणूक प्रक्रिया पुढे ढकललेली आहे। सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर आणि फलटण या दोन्ही नगरपालिकांच्या मतदानाची आणि निकालाची तारीख निवडणूक आयोगानं बदलली आहे। 20 डिसेंबरला मतदान तर 21 डिसेंबरला मतमोजणी पार पडणार आहे। जिल्हा न्यायालय निवडणूक प्रक्रियेबाबत याचिका दाखल करण्यात आलेली होती आणि त्यामुळे जिल्हा न्यायालयाने निकाल देण्यासाठी 8 दिवसांचा कालावधी घेतलेला आहे। बारामती नगर परिषदेमध्ये उमेदवारी अर्ज भरतानाच्या प्रक्रियेत काही त्रुटी होत्या आणि यावरती काही जणांनी आक्षेप घेतलेला होता। नगराध्यक्षपदाच्या उमेदवारावरील आरोपाबाबत सुद्धा न्यायालयीन निर्णय प्रलंबित असल्यामुळे निवडणूक आयोगाने वाद टाळण्यासाठी इथल्या निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे। आमचे प्रतिनिधी जितेंद्र जाधव आपल्याला या संदर्भातली अधिकची माहिती देतात। जितेंद्र, काय अधिकचा तपशील आहे? अमित, एकंदरीत आपण बघतोय की निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असताना आज निवडणुकीची सांगता सभा देखील उपमुख्यमंत्र्यांनी बारामतीत घेतली होती। परंतु आपण बघितलंय की नगर परिषदेच्या ज्या छाननी प्रक्रियेमध्ये हरकती घेतल्यानंतर इच्छुक उमेदवार न्यायालयामध्ये गेले होते आणि ही प्रक्रिया 26 तारखेला न्यायालयाने बारामतीचंच उदाहरण द्यायचं झालं तर 26 तारखेला जी नगराध्यक्ष पदाबाबत याचिका दाखल केली होती ती न्यायालयाने फेटाळली आणि जी संबंधित याचिकाकर्ते यांच्यावर 10,000 रुपये दंडाची तरतूद देखील केली आणि इतर 8 प्रभागावर देखील हरकत घेण्यात आली होती। आणि हरकत घेण्यात आल्यानंतर न्यायालयाने आदेश दिल्यानंतर 3 दिवसानंतर फॉर्म अर्ज माघार घ्यायची त्यांना मुदत होती। मग 26 आणि 3 29 मग त्यामुळं ही निवडणूक प्रक्रिया लांबली आणि त्यामुळं रात्री उशिरा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी असा निर्णय घेतलाय की 2 तारखेला बारामती नगर परिषदेची निवडणूक होणार होती ती आता 20 डिसेंबर रोजी होणार आहे आणि 21 तारखेला मतमोजणी होऊन त्या ठिकाणी निकाल दिला जाणार आहे। निश्चित जितेंद्र, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।